हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 4 भौमितिक रचना मधील सराव संच 4.1 सोडवणार आहोत। भौमितिक रचना हे प्रकरण सर्व विद्यार्थ्यांचे आवडते प्रकरण, सोपे प्रकरण आहे। ओके, सो आपण आज सराव संच 4.1 सोडवणार आहोत किंवा 4.1 मधील आपण त्रिकोणांची रचना करणार आहोत। त्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चौथे प्रकरण भौमितिक रचना, यामध्ये आपण काय 4.1 मध्ये काय करणार आहोत तर समरूप त्रिकोणांची रचना करणार आहोत। आपण समरूप त्रिकोणांचे रचना म्हणजे समरूप त्रिकोणांच्या आकृत्या म्हणून या समरूप त्रिकोण काढणार आहोत। तर समरूप त्रिकोण कसे काढणार किंवा बघूया आपण। दोन समरूप त्रिकोणापैकी आपण समरूप त्रिकोणांची रचना, ओके, दोन समरूप त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर दिले असता दुसरा त्रिकोण काढणे। काय दिले असेल, या दोन समरूप त्रिकोण आपल्याला काढायचे असणार। दोन समरूप त्रिकोणांचे आपल्याला काय करणार आहे, करायचे रचना करायची आहे। त्या दोन समरूप त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणांच्या संगत बाजूचे गुणोत्तर, एक बाजूचे गुणोत्तर दिले असेल, एका त्रिकोणाच्या बाजू किंवा कोणाचे माप दिले असेल आणि दिले असता दुसरा त्रिकोण काढणे। यामध्ये सुद्धा दोन प्रकारे आपल्याला ह्या समरूप त्रिकोणांची रचना करता येईल। त्यामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसताना, म्हणजे दोन त्रिकोणांमध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसेल तर कशा प्रकारे आपल्याला त्रिकोणांची रचना करता येईल, आणि जर त्रिकोणांमध्ये एक शिरोबिंदू सामायिक असेल तर त्रिकोणांची रचना कशा प्रकारे करता येईल ते आज आपण सराव संच 4.1 मध्ये बघूया। प्रश्न पहिला, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN। त्रिकोण एबीसी असा काढा की आपल्याला त्रिकोण एबीसीच्या बाजूंचे मापे दिले आहेत। काय दिले आहेत, AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी, BC छेद MN बरोबर 5/4। तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा। बघा, एका त्रिकोणाच्या बाजू दिलेत आणि काय दिले, संगत बाजूंचे गुणोत्तर, हे संगत बाजूंचे गुणोत्तर। तर काय काढा, दुसरा त्रिकोण आपण काढू शकतो। या ठिकाणी त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजूंची मापे दिली आहेत। आपण त्रिकोण ABC सहज काढू शकतो। जर आपल्याला त्रिकोण LMN काढायचा असेल तर काय काढावं लागेल, अगोदर त्रिकोण LMNच्या बाजू काढणे आवश्यक आहे। आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। तर उदाहरण सोडवताना आपल्याला काय दिलं आहे तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN। या ठिकाणी बघा, ABC LMN एकही शिरोबिंदू सामायिक नसेल। ह्या पहिल्या प्रकारे आपण आकृती काढतोय किंवा हे उदाहरण सोडवणार आहोत। एकही शिरोबिंदू, ते 3 ABC, इथे 3 अक्षर वेगळे आहेत, इथे 3 हे लेटर्स वेगळे आहेत, हे 3 लेटर्स वेगवेगळे आहेत, म्हणजे एकही शिरोबिंदू सामायिक नाही। आणि एकही शिरोबिंदू सामायिक नसेल तर पद्धत वेगळी आहे, एक शिरोबिंदू सामायिक असेल तर पद्धत वेगळी आहे। म्हणजे हे उदाहरण सोडवताना अगोदर एक चेक करा, शिरोबिंदू सामायिक आहे किंवा नाही। या ठिकाणी शिरोबिंदू सामायिक नाही। शिरोबिंदू सामायिक नसेल तर आपण ज्या प्रकारे सोडवणार आहोत त्या प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे। आपल्याला त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण LMN हे दिले आहे किंवा पक्षल्या दिले आहे। त्यावरून आपण 9वी इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत। जर बाजू त्रिकोण समरूप असतील तर समरूप
त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात. प्रमाणात म्हणजेच काय? ए बी लक्षात घ्या. ए बी छेद इकडे पहिली दोन अक्षरे, दुसऱ्या त्रिकोणाची पहिली दोन काय आहेत? एल एम. बी सी दुसरं तिसरं, इकडे दुसरा तिसरा काय? एम एन. नंतर ए सी पहिलं तिसरं काय? एल एन. कळलं? याचं कारण काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय असतात? प्रमाणात. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. आता आपल्याला AB ची किंमत दिली आहे. AB किती आहे? 5.5 छेद LN बरोबर. BC किती दिले आहे? 6 छेद MN. AC किती दिले आहे? AC म्हणजे CA 4.5 छेद LN. आणखी आपल्याला काय दिले आहे? BC छेद MN. हा BC छेद MN बरोबर 5 छेद 4 म्हणजेच AC छेद LN बरोबर 5 छेद 4 म्हणजेच AB छेद LN बरोबर 5 छेद 4. ही तिन्ही गुणोत्तर किती आहे? 5 छेद 4 आहे. जर एका गुणोत्तराची किंमत दिली असेल 5 छेद 4, तीच किंमत ह्या तिन्ही गुणोत्तरांची असते. म्हणजे आपल्याला हे काय करूया? याच्या समोर लिहूया बरोबर 5 छेद 4 किंवा इथे वरती लिहून घेतलं तरी हरकत नाही. 5 छेद 4 हे आपल्याला दिलेलं आहे. कळलं? हे 5 छेद 4. आता आपल्याला LN MN इथे काय LM आहे इथे. LM 5.5 छेद LM. आता आपल्याला LM MN आणि LN काढायचं आहे. तर काय करणार बघा, हे पहिले गुणोत्तर आणि शेवटचे गुणोत्तर घेऊया. 5.5 छेद LM बरोबर 5 छेद 4. काय करूया? तिरकस गुणाकार 5 गुणिले LM बरोबर 5.5 गुणिले 4. म्हणून LM बरोबर 5.5 गुणिले 4. इथे गुणाकार आहे, इथे काय होणार? भागाकार. 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5. म्हणजेच काय आलं इथे? LM बरोबर 1.1 गुणिले 4. म्हणून LM बरोबर 11 चूक 44 म्हणजे इथे काय ना 4.4. म्हणजे उत्तर आले 4.4 सेमी. LM ची किंमत काढली आपण. त्याच प्रकारे आपण MN आणि LN ची काढूया. आता MN ची काढायची असेल तर काय करायचं? दुसरं गुणोत्तर आणि शेवटचं म्हणजे काय ना 6 छेद MN 6 छेद MN बरोबर 5 छेद 4. पुन्हा तिरकस गुणाकार 5 गुणिले MN बरोबर 6 गुणिले 4. म्हणून MN बरोबर 6 गुणिले 4 छेद 5. 6 चोक 24 छेद 5. 5 एके 5, 5 चोक 20. किती उरले? 4. 4वर 0 घेतले किती आले? 40. 5 40. म्हणजे आपल्याला MN किती आला? MN बरोबर 4.8 सेंटीमीटर. 2 बाजूंच्या आपण किमती काढल्या तर तिसरी. मग शेवटचं काय येणार? तिसरं आणि हे चौथं. म्हणजे 4.5 छेद LN बरोबर 5 छेद 4. 4.5 छेद LN बरोबर 5 छेद 4. काय करणार? तिरकस गुणाकार 5 गुणिले LN. 5 गुणिले LN बरोबर 4.5 गुणिले 4.
म्हणून एल एन बरोबर 4.5 गुणिले 4 छेद 5 किती येईल गुणाकार. तुम्ही डायरेक्ट गुणाकार करू शकता 4.5 गुणिले 4चा. 4.5 गुणिले 4 9 36 किती किंवा असं करूया 5 एके 5 5 9 45 4 5 पेक्षा लहान आहे म्हणजे काय शून्याचा भाग 0.9 तर 0.9 गुणिले 4 9 चौक 36 हा एक पॉईंट इथे आहे म्हणजे या ठिकाणी पॉईंट येईल म्हणजेच एल एन बरोबर 3.6 सेंटीमीटर. आपण तिन्ही किमती काढल्यात. एल एम काढले, एम एन काढले, एल एन काढले. आता दिलेल्या मापांवरून त्रिकोण एबीसी काढू व काढलेल्या मापांवरून त्रिकोण एल एम एन काढू. ओके. प्रथम कच्ची आकृती काढून घ्या. त्रिकोण एबीसी त्रिकोण एल एम एन. हे त्रिकोण एबीसी चे मापे आपल्याला दिलेले आहेत 5.5 बीसी 6 एसी 4.5 ते लिहून घेतले. त्रिकोण एल एम एन ची मापे आपण काढलेली आहेत. एम एन 4.8 काढला आहे, एम एल 4.4 काढलेला आहे आणि एल एन किती आहे 3.6. ही सर्व मापे कच्च्या आकृतीमध्ये लिहून घ्या. आता या कच्च्या आकृतीवरून आपण काय करूया पक्की आकृती काढूया. प्रथम आपण त्रिकोण एबीसी काढूया. त्रिकोण जर एबीसी काढायचा असेल तर प्रथम काय काढूया बीसी किती आहे 6 सेंटीमीटर. सो पहिल्यांदा काय करा बीसी 6.6 म्हणजे 6.6 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढा. 6 सेमी लांबीचा काय केला रे बीसी काढला. आता काय करायचं आपल्याला एबी किती आहे 5.5. मग कंपासच्या सहाय्याने किती घ्या 5.5 मोजून घ्या 0 आणि हे 5.5 या प्रकारे 5.5 मोजून घ्या. मी अगोदरच हे मोजून ठेवलंय. हे अंतर किती आहे 5.5. तर ए वरच्या बाजूला आहे, तुम्ही ए खालच्या बाजूला सुद्धा काढू शकता नो प्रॉब्लेम. आता आपण आकृती या प्रकारे काढतोय म्हणजेच काय करणार इथे बी वर ठेवा. हे अंतर किती मोजून घेतले 5.5 कारण का हे अंतर किती ए बी 5.5 बी वर ठेवलंय. बी वर ठेवल्यानंतर वरच्या बाजूला काय करा एक कंस मारा. हे अंतर किती होतं 5.5. आता एसी किती आहे 4.5. कंपासच्या साहाय्याने कंपास व पट्टीच्या साहाय्याने हे अंतर किती मोजून घ्या कंपासमध्ये 4.5. आपण 4.5 अंतर मोजून घेऊया. हे मी अंतर किती घेतलंय 4.5. हे 4.5 अंतर घेतल्यानंतर हे लोखंडी टोक सी वर ठेवा आणि वरच्या बाजूला जो कंस मारलेला आहे त्या कंसाला काय करा कट करा किंवा त्या कंसाला दुभागा. आता हे दोन्ही कंस एकमेकांना छेदत नाहीत म्हणजेच काय करावं लागेल मला हा पहिला कंस पुन्हा ते काय करावं लागेल वाढव. पहिला कंस जो आहे त्या कंसावर पेन्सिल ठेवले आणि दोन्ही काय करा एकमेकांना असे छेदा. आता दोन्ही ज्या ठिकाणी छेदले आहेत तो बिंदू म्हणजे आपला कोणता बिंदू आहे ए बिंदू आहे. हा कोणता बिंदू आहे ए. आता ए बी आणि ए सी जोडा आपलं त्रिकोण कोणतं तयार होईल त्रिकोण ए बी सी तयार होईल. अशा प्रकारे आपण त्रिकोण ए बी सी काढलेला आहे. त्रिकोणांच्या शिरोबिंदूची नावं द्या ए बी सी. ज्या बाजू किती आहे बीसी 6 सेंटीमीटर ए बी 5.5 सेंटीमीटर एसी किती आहे 4.5 सेंटीमीटर. आता आपण त्रिकोण एल एम एन काढूया. सो प्रथम आपण काय करूया एम एन किती आहे 4.8. तुम्ही पहिले अगोदर कोणतीही बाजू काढू शकता असं काही नाही पण तुम्ही कच्च्या आकृतीमध्ये कोणती बाजू खाली घेतली आहे एम एन घेतले. आपण पहिले बाजू कोणती काढून घेऊया एम एन काढून घेऊया. किती सेंटीमीटर 4.8 सेंटीमीटर. एम एन 4.8 सेंटीमीटर काढली. आता आपल्याला काय करायचं येते एल एम किती आहे 4.4. कंपासच्या साहाय्याने अंतर किती घ्या 4.4 मोजून घ्या. 4.4 हे 4.4 अंतर मोजलेलं आहे. मग नंतर हा कंपासचा लोखंडी टोक एम वर ठेवा आणि वरच्या बाजूला काय करा कंस मारा. हा कंस मारलाय. नंतर या ठिकाणी 3.6 एल एन किती आहे 3.6. 3.6 कंपासच्या साहाय्याने मोजून घ्या
3.6 हे अंतर किती आहे 3.6. 3.6 अंतर घेतल्यानंतर एन वरती लोखंडी टोक आणखी हा जो पहिला कंस मारला आहे त्याला काय करायचं छेदा. छेदल्यानंतर ज्या ठिकाणी ते एकत्र छेदतात तो बिंदू कोणता आहे आपला एल. हा शिरोबिंदू एल. आता एल एम आणि एल एन जोडा. आपला त्रिकोण एल एम एन तयार झालेला आहे. शिरोबिंदू एल एम एन ही नावं द्या. बाजूचे अंतर सुद्धा या बाजूंवरती लिहिलं पाहिजे. कळलं. आपण हे दोन्ही त्रिकोण काढलेले आहेत. म्हणजे आपल्या 4.1 मधील पहिले उदाहरण आपण पूर्ण सोडवलेले आहे. आता आपण उदाहरण तिसरं सोडवतोय. उदाहरण पहिले आणि तिसरे हे एकही शिरोबिंदू सामायिक नसताना या घटकांवरती अवलंबून आहेत. म्हणून मी पहिलं नंतर काय करतोय तिसरं हे दोन्ही उदाहरणे पहिलं आणि तिसरं उदाहरण हे एकाच प्रकारचे आहेत. म्हणून मी पहिलं आणि तिसरं उदाहरण प्रथम सोडवतो आहे. उदाहरण तिसरं त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेमी, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेमी आणि RH/XY बरोबर 3/5. तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. या ठिकाणी एकही शिरोबिंदू सामायिक नाही. RST XYZ या ठिकाणी 3 शिरोबिंदू आणि हे 3 शिरोबिंदू पूर्णतः वेगवेगळे आहेत. आता आपल्याला काय दिलंय आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. कारण का या ठिकाणी एकही शिरोबिंदू सामायिक नसेल. जेव्हा एकही शिरोबिंदू सामायिक नसतो तेव्हा हे उदाहरण काय करावं लागतं सोडवावे लागते. प्रथम काय दिले आपल्याला RST त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ हे आपल्याला दिले आहे. त्यालाच आपण काय म्हणतो पक्ष म्हणतो. ओके. मग जर त्रिकोण समरूप दोन त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोणांच्या बाजू कशा असतात प्रमाणात. म्हणजेच काय RS/XY बरोबर STYZ. पहिले दोन RS इकडे XY, दुसरं ST इकडे YZ आणि तिसरं पहिलं आणि तिसरं या RT/XZ. RT आणि XZ. ओके. आता या आपले गुणोत्तर दिले की ते RS/XY दिलेलं आहे ते आपण समोर दिलेलं गुणोत्तर समोर लिहूया. कारण का एक जर गुणोत्तर किती असेल 3/5 असेल तर तिन्ही गुणोत्तर सारखीच असतात. मग 3/5 हे गुणोत्तर मी लिहून घेतले अगोदर. आता RS ची किंमत दिलेली आहे. RS किती आहे 4.5. XY ST 5/7. YZ काढायचं आहे. RT दिलाय का कुठे आपल्याला RT दिलेलं नाही. मग हे आपण न घेता आपण पुढे काय घेऊया 3/5. कारण का या ठिकाणी एक कोन दिलेला आहे. आता या ठिकाणी पहिलं आणि तिसरं गुणोत्तर घेऊया आणि त्यावरून काय करूया XY काढूया. म्हणजे 4.5/XY बरोबर 3/5. काय येईल तिरकस गुणाकार XY बरोबर XY गुणिले 3 XY गुणिले 3 बरोबर 4.5 गुणिले 5. म्हणून XY बरोबर 4.5 गुणिले 5/3. 4.5 गुणिले 5 यांचा गुणाकार करा किंवा 3 ने भागा. 3 1 3 3 1 3 उरला 1 3/5 15 म्हणजे किती आले 1.5. 1.5 गुणिले 5 15/5 75 म्हणजे किती 7.5. म्हणजे उत्तर आलं 7.5 सेमी. म्हणजे XY बरोबर किती आलं 7.5. दुसरं आता काय करूया दुसरं आणि तिसरं गुणोत्तर 5.7/YZ बरोबर 3/5 तिरकस गुणाकार 3 गुणिले YZ बरोबर
5.7 गुणिले 5 म्हणून YZ बरोबर 5.7 गुणिले 5 छेद 3, 3 एके 3, 3 एके 3, किती उरले 2, 27 झाले, 3 नवे 27 म्हणजे किती 1.9 म्हणून YZ बरोबर 19 पाचा किती येतात 95 म्हणजे किती येणार इथे 9.5 कारण का इथे पॉईंट आहे. 1.5 गुणिले 5 किती येणार 9.5 म्हणजे YZ बरोबर 9.5 सेंटीमीटर. दोन बाजू कारण का RSTच्या आपल्याला दोनच बाजू दिल्या आहेत. मग आपण XYZच्या पण किती काढल्या दोन बाजू. आपल्याला काय दिलं आणखी RSTचा एक कोन दिलाय. कोन RST बरोबर 40. जर दोन त्रिकोण समरूप असतील, आता कोणते समरूप आहेत त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ हे दिलेले आहे. जर कोण त्रिकोण समरूप असतील तर बाजू कशा असतात प्रमाणात असतात आणि कोण कशा असतात एकरूप असतात. म्हणजे कोणता कोण दिलाय आपल्याला RST म्हणजेच कुठला कोण S. कोण कशा असतात एकरूप असतात म्हणून कोण RST एकरूप कोण XYZ. RST एकरूप कोण XYZ. RST किती दिलाय RST बरोबर 40 अंश. RST बरोबर किती आहे 40 अंश. RST बरोबर 40 अंश हे सुद्धा दिलेलं आहे दिले आहे. म्हणून XYZ पण किती येणार म्हणून XYZ कोण XYZ बरोबर 40 अंश. आपण दोन बाजू काढल्या आहेत आणि एक कोण. यावरून आपण पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घेऊया. कच्ची आकृती त्रिकोण RST व त्रिकोण XYZ. RST मध्ये ST किती आहे 5.7 सेमी. कोण RST 40 अंश आणि ही बाजू RS 4.5 सेमी. XYZ मध्ये YZ 9.5 सेमी. कोण XYZ किती 40 अंश आणि XY किती आहे 7.5 सेमी. आता या मापाची आपण पक्की आकृती काढूया. सो प्रथम 5.7 लांबीची काय करूया ST काढून घेऊया. सो रेख ST काढूया. 5.7 मापाचं काय काढले मी ST. नाव दे ST किती आहे 5.7. नंतर हा कोण किती मापाचा आहे 40. कोण काढूया. कोण मापकाच्या साहाय्याने 40 अंशाचा काय करूया कोण काढूया. शून्य 10 40 दोन ठिकाणी असतात. या ठिकाणी कोण चुकायला नको असेल तर तुम्ही काय करा ज्या बाजूला ही बाजू आहे या बाजूला इकडे काहीच नाही इकडे या साईडला बाजू आहे कळलं आपले. तर त्या बाजूला 0 10 20 30 40 असे मोजत चला. किती मापाचा कोण आहे तो 40 आणि किंवा हा 40 हा लघु कोण असतो म्हणजे हा 90 पेक्षा काय लहान असतो म्हणजे या बाजूला येईल. एवढं लक्षात ठेवा. जो कोण चुकला तर पूर्ण आकृती चुकेल. आपण 40 मापाचा काय केलाय कोण काढलाय. 40 मापाचा कोण काढल्यानंतर SR किती मापाचा आहे 4.5. कंपासच्या साहाय्याने 4.5 मोजून घ्या. मी 4.5 मोजून घेतलेला आहे. S वरती ठेवा कारण का आपल्याला SR दिलाय. S वर ठेवल्यानंतर काय करायचे हा जो किरण काढलाय त्यावरती कंस मारा. जो हा जिथे ज्या ठिकाणी कंस मारलाय तो बिंदू कोणता आहे R बिंदू आहे. आता आपल्याला काय करायला आहे RT जोडा म्हणजेच त्रिकोण RST तयार होईल. त्रिकोण RST तयार झालाय. आता आपल्याला कोणता त्रिकोण काढायचा त्रिकोण XYZ. मग त्रिकोण XYZ काढण्यासाठी प्रथम आपण बाजू YZ काढू. किती मापाचे 9.5 सेमी. ही 9.5 सेमीची बाजू कोणती काढली आपण YZ. आता हा Y कोण किती आहे 40 अंशाचा. कोण 40 अंशाचा काढा. हा कोण किती मापाचा आहे 40 अंशाचा आहे. नंतर YX किती मापाचा 7.5.
कंपासच्या साहाय्याने 7.5 मोजून घ्या. मी मोजलेला आहे 7.5, 0 आणि हे 7.5. ओके, 7.5 मोजलेला आहे. आता वाय वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि या किरण जो काढला आपण त्यावरती असा कंस मारा. आता ज्या ठिकाणी हा कंस मारलेला आहे तो बिंदू कोणता आहे आपला? एक्स. हा आपला शिरोबिंदू एक्स. आता एक्स झेड जोडा. एक्स झेड जोडल्यानंतर त्रिकोण एक्स वाय झेड तयार होईल. अशा प्रकारे त्रिकोण एक्स वाय झेड आपण काढलेला आहे. त्रिकोण आर एस टी आणि त्रिकोण एक्स वाय झेड हे दोन्ही त्रिकोण आपण काढलेले आहेत. कळलं आहे? हे दोन्ही त्रिकोण कोणत्या प्रकारचे होते? तर शिरोबिंदू सामायिक नसताना. ओके, या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांमध्ये किंवा दोन्ही उदाहरणांमध्ये पहिले उदाहरण बघितले आणि आपण तिसरं उदाहरण बघितले. पहिल्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये त्रिकोणांमध्ये कोणताही शिरोबिंदू सामायिक नव्हता. जर शिरोबिंदू सामायिक नसेल तर प्रथम आपल्याला या प्रकारे सोडवावं लागतं. नंतर सोडवल्यानंतर दुसऱ्या त्रिकोणांच्या मापे किंवा बाजूंची मापे किंवा कोणाची मापे आपण काढल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही आकृत्या आपण काढायच्या असतात. थँक्यू.